राजगुरू पाबळ मार्गाच्या दुरुस्तीची टाइम्स ऑफ महाराष्ट्राने घेतली दखल. पाठपुराव्यानंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती. राजगुरुनगर ते पाबळ या महत्वाच्या मार्गावरील दयनीय अवस्थेबाबत टाइम्स ऑफ महाराष्ट्राने सातत्याने पाठपुरावा करत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून कणेरसर ते पाबळ या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठमोठे खड्डे, पावसाचे साचलेले पाणी आणि खराब झालेला रस्ता यामुळे वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वारंवार अपघात होण्याच्या घटनाही समोर येत होत्या. या गंभीर समस्येवर टाइम्स ऑफ महाराष्ट्राने नागरिकांच्या समस्या व आंदोलनाच्या बातम्यांद्वारे सातत्याने आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले. या बातमीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून रस्त्याचे उर्वरित काम दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी टाइम्स ऑफ महाराष्ट्र भविष्यातही अशाच पद्धतीने लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत राहील. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट. साहेब नमस्कार. नमस्कार, बोला ना. मी पत्रकार टाइम्स ऑफ महाराष्ट्र मधून बोलतोय, बाबा इनामदार. हा. आपण कणेरसर आणि खेडचा या रस्त्याची खूप अवस्था दयनीय झालेली साहेब, आणि नागरिकांची मध्ये खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे. याच्यावर हो. लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. तर आपण सांगितलं होतं अधिवेशनाच्या नंतर हे काम होईल. तर साहेब या कामाचं काय परिस्थिती, म्हणजे आता काय स्टेजला आहे कामाची? आपण हे काम विशेष दुरुस्ती आणि भीमाशंकर आराखडा अशा 2-3 योजनेतून प्रस्तावित केलेलं होतं शासनाकडे. बर. आणि आता अधिवेशन संपल्यानंतर याला मंजुरी मिळणार आहे. प्रशासकीय मान्यता आपल्याला अधिवेशन संपल्यानंतर प्राप्त होते. हो. त्यानंतर रस्ते पूर्ण लांबी जेवढी आहे आपली, म्हणजे हो. त्या पूर्ण रस्त्याचं नूतनीकरण करणार आहोत आपण. आणि सद्यस्थितीत आता पाऊस चालू आहे, डांबराने काही भरणं शक्य होणार, पण उद्या 2 दिवसात आपल्याला मुरमाड खड्डे भरायचं काम चालू करणार आहोत आपण. नियोजन लावलेलं आहे त्याचं. की शासकीय पातळीवर काम किती दिवसात तरी हे चालू होईल आता तुमच्या पद्धतीने? मुरमाने भरायचं काम तात्काळ चालू करतो मी उद्यापासून. यस. पीडब्ल्यूडी मार्फत चालू होईल उद्या, ते रेग्युलर काम आपलं. बट बाकी आता हे डांबरीकरणाचं किंवा नूतनीकरणाचं काम आपल्याला मंजुरी भेटताच प्रोसेस चालू होईल त्याची. ठीक आहे साहेब. किमान नागरिकांची गैरसोय तर निदान होणार नाहीये, आणि त्यांना आदळापद किंवा पडझडपेक्षा हे तुम्ही त्वरित काम चालू करून घ्या, ही नागरिकांची अपेक्षा आहे. तेच नक्कीच आपण जीएसबी आणि किंवा मुरमाने व्यवस्थित आता खड्डे जेवढे मोठे पडलेले ते भरून घेऊयात. पावसात डांबराने काही भरणं शक्य होणार नाही आता. ठीक साहेब, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद साहेब. थँक्यू.